मंडळी, आज आपण फेब्रुवारी 2025 मीन राशीची मासिक पत्रिका जाणून घेणार आहोत। आपल्या सर्वांच्या मनात उत्सुकता आहे की येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल किंवा फेब्रुवारी 2025 चा महिना कसा असेल। आपल्याला अनेक प्रकारचे प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात, जसे की मीन राशीसाठी फेब्रुवारी महिना कसा जाईल, व्यवसायात प्रगती होईल की नाही, किंवा कोणत्या नवीन आव्हानांना तोंड द्यावे लागेल इत्यादी। मंडळी, मीन ही 12 राशीच्या चक्रातील शेवटची राशी आहे। देवगुरु गुरु हा मीन राशीचा अधिपती ग्रह। या राशीचे लोक संपूर्ण राशीमध्ये सर्वात सरळ आणि साधे असतात। मीनचे प्रतीक म्हणजे माशांची जोडी। या राशीचे लोक रोमॅन्टिक आणि भावुक असतात। याशिवाय त्यांच्यात अनेक वैशिष्ट्ये आहेत। भावनिक दृष्ट्या या राशीचे लोक क्षणार्धात उत्तेजित होतात। ते खूप संवेदनशील असतात। बृहस्पतीच्या प्रभावामुळे ते शारीरिक दृष्ट्या खूप बुद्धिमान आणि निरोगी असतात। त्यांना कोणत्याही प्रकारचे निर्बंध आवडत नाही। ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात। बोलण्याच्या बाबतीत ते फटकळ असतात। ते कोणतेही काम खूप विचार करून करतात। तर अशा या मीन राशीचे फेब्रुवारी 2025 चे मासिक राशीफल कसे असणार आहे, चला जाणून घेऊया। हा महिना तुमच्या कौटुंबिक जीवनासाठी चांगला असेल। घरामध्ये म्हातारी व्यक्ती असेल तर त्यांच्यासाठी सहलीला जाण्याचा प्लॅन करता येईल, पण त्यांना या महिन्यात कुठेही बाहेर जाऊ देणे टाळावे। तसेच त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या। जर त्याला आधीच कोणताही गंभीर आजार असेल तर डॉक्टरांच्या संपर्कात राहा। जर तुमची मुले अजूनही शाळेत असतील तर त्यांच्याबद्दल काहीतरी तुम्हाला आनंद देईल। तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी खास किंवा नवीन करण्याचाही प्रयत्न कराल। तुमच्या या प्रयत्नामुळे दोघांमधील प्रेम आणखी वाढेल आणि त्यांना तुमचा अभिमान वाटेल। घरात सर्व काही आनंदी आणि शांतपूर्ण असेल आणि परस्पर प्रेम वाढेल। महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात व्यवहार करताना व्यापाराने काळजी घ्यावी। राजकारणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी या महिन्यात थोडे सावध राहावे, कारण तुम्हाला काही संधी मिळतील ज्या लोकांसाठी आकर्षक वाटतील पण नंतर तुमच्यासाठी हानिकारक ठरतील। सरकारी कर्मचाऱ्यांनीही या महिन्यात आपल्या कामात सावध राहावे, कारण तुमच्या कामात काही वरिष्ठ अधिकारी किंवा प्रभावशाली व्यक्ती अडथळा आणतील। अशा स्थितीत त्यांच्यात अडकणे टाळा, अन्यथा ही समस्या भविष्यात मोठे रूप धारण करेल, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल। जर तुम्ही फॅशन किंवा मीडियाच्या क्षेत्रात असाल तर हा महिना तुमच्यासाठी चांगला असेल आणि तुम्हाला काही नवीन संधी मिळतील ज्या सामान्य वाटतील, पण त्यावर काम केल्याने तुम्हाला भविष्यासाठी चांगला अनुभव मिळेल। पत्रकारांसाठी हा महिना शुभ असेल। जर तुम्ही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर या महिन्यात थोडे सावध राहा, कारण तुमच्या जवळचे कोणीतरी तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करेल। जर तुम्ही विवाहित असाल तर हा महिना तुमच्या प्रेम जीवनासाठी शुभ राहील। दोघे मिळून आपल्या कुटुंबासाठी काहीतरी खास करण्याचा प्रयत्न करतील। या महिन्यात तुम्हा दोघांमध्ये अशा काही घटना घडतील ज्या भविष्यात स्मरणीय आणि गोड अनुभव म्हणून राहतील। या महिन्याचे शेवटचे काही दिवस मीन राशीच्या लोकांसाठी आर्थिक लाभ आणि प्रगतीचे असतील। काही प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे। तुम्ही तुमच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। तुमची महत्त्वाची कामे इतरांवर सोडू नका। तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पर्यटन स्थळी फिरू शकता। आपल्या गरजा लक्षात घेऊनच महत्त्वाच्या कामांबाबत निर्णय घेणे चांगले। धीर धरा, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका। तुमचे शत्रू तुमच्या कमजोरीचा फायदा घेऊ शकतात। त्यांच्यासमोर तुमची कमजोरी उघड करू नका। आर्थिक क्षेत्रात प्रयत्न करून लाभ होण्याची शक्यता राहील। विवाह समारंभात सहभागी होण्याची शक्यता आहे। नियोजन करून काम केल्यास फायदा होईल। पालकांकडून सहकार्य मिळेल। सामाजिक प्रतिष्ठा वाढेल। विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील। मुलांशी समन्वय राखणे चांगले राहील। वैवाहिक जीवन आनंदी राहील। फेब्रुवारी महिन्यात तुम्ही व्यस्त राहाल, परंतु ही व्यस्तता तुमच्यासाठी अनेक सकारात्मक परिणाम घेऊन येईल। विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास आणि करिअरशी संबंधित समस्यावर उपाय मिळतील, ज्यामुळे त्यांना दिलासा मिळेल। तुम्हाला तुमच्या कौशल्य क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याची संधी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत होईल। तुमच्या वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील, जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतील। महिन्याच्या मध्यात राजकारणाशी संबंधित लोकांना काही महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये नवीन संधी मिळतील। या व्यतिरिक्त तुमच्या उत्पन्नाची स्थिती सुधारेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात आर्थिक स्थैर्य मिळेल। तुम्ही कुठेतरी गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अनुभवी आणि विश्वासार्ह व्यक्तीचा सल्ला घ्यायला विसरू नका। तुमच्या उत्पन्नानुसार खर्च करा आणि क्षमतेपेक्षा जास्त खर्च टाळा।
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांना त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमची तयारी मजबूत करण्यासाठी नियमितपणे सराव करा. व्यवसायात तुमची रणनीती आणि काम करण्याच्या पद्धती गोपनीय ठेवणे महत्त्वाचे आहे, कारण तुमची महत्त्वाची व्यवसाय माहिती लीक होऊ शकते. तुमच्या कर्मचाऱ्यांच्या क्रियाकलापांवर लक्ष ठेवा आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर लक्ष ठेवा. तथापि लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल. त्यामुळे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा आणि तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी उत्साहाने काम करा. नोकरीमध्ये इच्छित पद किंवा जबाबदारी मिळाल्यानंतर अनेक नवीन आव्हाने तुमच्या समोर येतील. त्यामुळे तुमच्या कामात पूर्णपणे समर्पित व्हा. आर्थिक बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमचे आर्थिक निर्णय हुशारीने घ्या आणि अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फेब्रुवारी महिन्यात तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. यावेळी तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करण्याची संधी मिळेल आणि तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्याचा दृढ निश्चय कराल. कुटुंबासह सहलीचे आयोजन केले जाऊ शकते, त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रियजनांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. याशिवाय तुमच्या प्रेमसंबंधात काही गैरसमज असतील तर ते दूर करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने संवाद साधा आणि तुमचे नाते मजबूत करा. एकंदरीत पाहता फेब्रुवारी महिन्यात मीन राशीच्या लोकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आणि जास्त मेहनत टाळावी. जड आणि तळलेले अन्न खाणे टाळावे. हवामानातील बदलांमुळे स्वतःचे संरक्षण करा आणि आवश्यक ती खबरदारी घ्या. तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित आणि दृढ निश्चय करा. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि प्रेमसंबंधांमधील गैरसमज दूर करा. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा आणि अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.